रामकृष्ण हरे. सज्जन हो, कलीतील अधर्माचरण या विषयावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. संतांनी जी भविष्यवाणी करून ठेवली होती, तर ती भविष्यवाणी आता खरी होत चाललेली आहे आणि थोड्याच दिवसांनी ती शिगेला जाती का काय असं भविष्य आता दिसून येत आहे. तेव्हा धर्माचरण जे सांगितलेले आहे, तर आपले प्रमाण जे ग्रंथ आहेत सर्वात अगोदरचे ते आहेत वेद, त्यानंतर मग आले उपनिषद, त्यानंतर शास्त्र भाष्यकार, त्याच्यानंतर मग आले पुराण ग्रंथ आणि त्याच्यानंतर आले संत. तर आपण संतांची वाणी जास्त प्रमाणभूत मानित आहोत, कारण ती अद्ययावत आहे आणि आत्ताच्या काल आणि या परिस्थितीला अनुकूल अशी आहे. कारण वेदोक्तो ही द्विविधो धर्म असं म्हटलेलं आहे. वेदामध्ये जो धर्म सांगितलेला आहे तो दोन प्रकारचा सांगितलेला आहे. प्रवृत्तिलक्षण निवृत्तिलक्षणश्च. एक प्रवृत्तिलक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्तिलक्षण धर्म आहे. प्रवृत्तिलक्षण धर्म अभ्युदयकर. प्रवृत्तिलक्षण जो धर्म आहे कर्मकांडातला वगैरे, तो इहलोकातील अभ्युदय प्राप्त करून देतो, म्हणजे भरभराट प्राप्त करतो, पुत्र पौत्र धन संपत्ती वगैरे. आणि निवृत्तिलक्षण धर्म निःश्रेयसकर. निवृत्तिलक्षण जो धर्म आहे तो आनंद प्राप्त करून देतो, अखंड आनंद, आत्मप्राप्ती ब्रह्मप्राप्ती करून देतो, असा तो निवृत्तिलक्षण धर्म आहे. हा धर्म कोणासाठी कशाकरता वेदाने सांगितला, शास्त्रकारांनी सांगितला? शंकराचार्य म्हणतात, जगतस्थिती कारणम प्राणिनाम अभ्युदय निःश्रेयसकर यहा सहा धर्म. तर या जगताची स्थिती नीटनेटकी चालावी म्हणून जो आचार सांगितलेला आहे, सदाचार सांगितलेला आहे, त्याला धर्म असं म्हणतात. आणि म्हणून आपण असं म्हणूया आत्ता एवढ्यापुरतं की सदाचार परमो धर्म. सदाचार हाच मोठा धर्म आहे. चांगलं वागावं, माणसाने माणसासारखं वागावं, हा प्राथमिक धर्म आहे. आणि मग जर तो देव माणूस व्हायचा असेल, त्याने जर साधना केल्या तर तो आणखीन पुढचा धर्म आहे. पण प्राथमिक धर्मावरच या कलियुगामध्ये अतिशय बदल झालेले दिसतात. आणि ते बदल कसे झालेत, तुकाराम महाराजांच्या अभंगावरून आपण हे विवेचन करणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, मागे संती होते जे जे सांगितले. संतांनी मागं जे जे सांगितलं होतं, संत इथे आहे म्हणजे वेद पुराण शास्त्र शंकराचार्य हे सगळे संत या कक्षेमध्ये येतात. म्हणजे सदाचाराने वागणारे ते सगळे संत, संत म्हणा, साधू म्हणा, सज्जन म्हणा. मागे संती होते जे जे सांगितले ते येऊ लागले अनुभवा. तुकाराम महाराजांच्या काळात तुकाराम महाराज स्वतः सांगतायत, हे आता अनुभवाला यायला लागलं आम्हाला, की आम्ही हे सगळं वाचन सगळं पाहतो, प्रत्यक्ष व्यवहारात पाहतो ना, ते अनुभवाला यायला लागलं. म्हणजे तेव्हा बराचसा बदल झाला होता. तेव्हाही लुच्चे लोक होते, भ्रष्टाचारी लोक होते, गुंडगिरी करणारे लोक होते, हे सगळे तेव्हाही होते. तर हे कलीचं वारा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण हे मागे संतांनी सांगितलं होतं, ते आता आम्हाला अनुभवाला यायला लागलं. आचार भ्रष्ट होतील लोक कलियुगामध्ये लोक आचार भ्रष्ट होतील, म्हणजे भ्रष्ट आचार जे जे आहेत ना ते बोकाळतील. पुण्य क्षीण बळे झाले पाप. पुण्य क्षीण होईल, हळूहळू कमी होईल, आणि बळी झाले पाप, आणि पाप हे बलवान होईल. पाप इतकं मोठं होईल की त्या पापाच्या अधिपत्याखाली हे पुण्य वागू लागेल. सज्जन लोक दबून राहतील, इतकी गुंडगिरी वाढेल, इतका दुराचार आणि अत्याचार वाढेल, असा याचा अर्थ आहे. पुण्य क्षीण होईल आणि बळी झाले पाप. वर्ण धर्म कोणी न धरे वेटाळ. वर्णधर्माप्रमाणे कोणी वागणार नाही. विटाळ न धरी विटाळ. विटाळ म्हणजे त्याचं वाईट कोणी मानणारच नाही आहे.
हे चांगलं नाही असं कोणी मानणारच नाही. जे वाईट आहे ते चांगलं आहे असं धरून लोक चालतील. म्हणजे मद्यप्राशनासारखं हे पंचमहापातकापैकी पातक आहे, पण ते सुद्धा माणसं एक शौकीन आणि तो एक धर्माचार म्हणून असं मानायला लागतील आणि तो एक शिष्टाचार म्हणून त्याला प्रस्थ मिळेल, प्रस्थापित तो होईल. अशा प्रकारचे हा बदल होतो आहे. न धरी विटाळ घाले ते गोंधळ एके ठाये, आणि गोंधळ घालणार म्हणजे नाना प्रकारच्या मद्याचे हे निघणार, नृत्य, डान्स, दारू, डीजे, काय गोंधळ एवढा मोठा की त्या गोंधळामध्ये सज्जन माणसं हार्ट फेल होऊन कित्येक मेले मरतील सुद्धा. वेदाचे पाठक सेवेतेल मद्य, न देखती भेद विषयी भांडण. वेदांचे पाठक, वेद पाठ करणारे आणि वेदाप्रमाणे आचार करा असं म्हणणारे लोकसुद्धा मद्यप्राशन करतील. न देखती भेद विषयी भांडण, भेदाभेद मानणार नाहीत आणि विषयामध्ये नसलेलं भांडण उकरून काढणार आणि भांडत राहणार. आपण एक अर्थ सांगितला की तो दुसराच अर्थ त्याचा लावणार आणि नको तो अर्थ वाद घालत बसणार. अशा प्रकारचा हा कलीचा वारा वाढत चाललेला आहे. त्याचा परिणाम दिसतो आहे, अनुभवाला येतो आहे, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात. मग आता करायचं काय? अशा प्रकाराला कसा आळा बसेल? काय करावं या लोकांना सांगावं लागेल की नाही? तर महाराज म्हणतात तर आपण तर सांगितलंच पाहिजे ना, आपलं ते कामच आहे ना. ते काय करतील काय नाही करतील तो पुढचा भाग आहे, पण आपलं आपण काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुकाराम महाराज एक दुसऱ्या अभंगात असं म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन केलं पाहिजे म्हणजे सदाचाराचं पालन केलं पाहिजे. आणि पाखंड जे आहे, मद्य हे पेय आहे, मद्य हे आरोग्याला चांगलं आहे, अमुकाला चांगलं आहे, अशा प्रकारचे जे वाईट आहे त्यालासुद्धा प्रसिद्धी देणारे लोक आणि आचरणात आणून धुडगूस घालणारे जे लोक आहेत ते महाराज म्हणतात यांचं पाखंडी जे लोक आहेत त्यांचं खंडन केलं पाहिजे. आम्हा करणे हेचे काम, आमचं कामच ते आहे. बीज वाढवावे नाम, आम्हा करणे हेची काम. बीज म्हणजे हरिनामाचं बीज, चांगल्या चांगल्या गोष्टीचं बीज वाढवलं पाहिजे, फोफावलं पाहिजे, सद्गुण वाढले पाहिजे, नाम भगवंताचं वाढलं पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि त्यासाठी जर ऐकलं नाही लोकांनी तर आम्ही तीक्ष्ण उत्तराने सांगणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण शब्दाने आम्ही खंडन करणार. नाही भीड भार तो का म्हणे साना थोर. आम्ही भीडभाड कोणाची ठेवणार नाही. जे वाईट आहे ते वाईट आहे असंच सांगणार, त्याचे परिणाम सांगणार, त्याला मानवतेचे धडे शिकवणार असं तुकाराम महाराज म्हणतात. जर मग आम्ही सांगत असताना काही नाही आवडत ते, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य सांगे येवो रागे आले ते. काही ना राग येतो, यांचं काम करा देव देव असं काहीतरी सांगायचं. बाकी सामाजिक ज्या गोष्टी आहेत किंवा मानवतावाद, साम्यवाद या गोष्टी सांगायच्याच नाही. त्यांना मोकळेपणाने काय घालायचं धोडगोस घालून द्या. असे लोक संतावर आक्षेप घेतात, संतांची निंदा करतात. तुकाराम महाराज म्हणतात ते त्यांना रागही आमचा येत असेल पण येवो रागे आले ते. आमचं काम आम्ही करणार. लोकांच्या सुधारणेसाठी आम्ही सांगतो, कारण आम्ही ते करून दाखवतो. आम्ही कधी दारू पिलो नाही, कोणाला लुबडलं नाही, हिसकावलं नाही, कोणाला फसवलं नाही, आम्ही कधी विड्या ओढल्या नाही, आम्ही कधी फटाकडे वाजवले नाही, आम्ही कधी डीजे लावला नाही. अशा सगळ्या गोष्टी आम्ही केल्याच नाहीत ना. म्हणून आम्ही सांगू शकतो ना की असं करू नका बाबांनो, हे बरोबर नाही आहे, त्रासदायक आहे, समाजाला हे योग्य नाही आहे. जे जे योग्य नाही ते आम्ही सांगत राहणार असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. संतांनी सांगितलं त्याचाच मार्ग धरा, ते आचरणात आणा, तरच समाजधारणा नीटनेटकी होईल, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. दुसऱ्याच्या घरात दुसऱ्या गल्लीत काही चाललं आहे म्हणून आपल्याकडे येणार नाही असं कल्पना करू नका. ते आपल्या घरातसुद्धा घुसेल आणि घरात घुसून काय काय चाललं आहे आत्ता आणि काय काय आपण टी व्हीवर बघतो रोजच्या बातम्या, कुठल्या कुठल्या मजल्यावरून खाली येऊन
चाकू हल्ले काय होतात, काय काय चाललं आहे, या सगळ्या बंदुकीने माणसं उडवतात काय, गाड्या रन म्हणजे माणसाला चिरडून पळतात काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या वाढत चालल्यात असं संतांना म्हणायचं आहे. तर त्याला जर प्रतिबंध करायचा असेल तर आपणापासून आपण सुरुवात केली पाहिजे, हात जोडून पाया पडून सांगितलं पाहिजे, आणि आम्ही ते करतो आहोत असं संतांचं म्हणणं आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरी.